नमस्कार, मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्मवर बोलतोय. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. पंचायत समितीमध्ये केवळ एकच महेश विर्ले यांना यश मिळाले. अर्थात शिंदेची शिवसेनेला हे मोठं यश मिळालं असलं तरी एक जागा त्यांना म्हणजे राख जी पराभवची एक इज्जत कुठे आपण म्हणतो इज्जत राखली महेश विर्ले असंच म्हणायला काय हरकत नाहीये. आणि आमदारांची पूर्णपणे इथे चुराडा काय काय म्हणता येते ते करून टाकलेला दिसून येते. मूळ मुद्दा असा आहे, हे कर्जत मतदारसंघामध्ये आता आमदार महेंद्र थोरवेने आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे. का चुकलं, काय मतदारसंघामध्ये आपण चुकीचं राजकारण करतोय का, कुणाला काय अडचणीत आणतोय का, किंवा आपलं काही चुकतंय का, याचा आत्मपरीक्षण आमदारांनी किंवा त्यांच्या कोर कमिटीने किंवा शिवसेना भाजपने करणं आवश्यक आहे. कारण हा पराभूत जाणून पराभूत आहे आणि याचं यश जे आहे ते राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीला अर्थात नितीन सावंत यांच्या शिवसेनेला जात आहे. त्यामुळे आमदारांनी आता आत्मपरीक्षण करण्याचं गरज आहे. कारण एवढ्या एक पोशिरला आणि एक महेश विर्ले जिंकून येत आहेत. त्यामुळे 12 पंचायत समितीने असलेले, 6 जिल्हा परिषद असलेले, एकूणच काय की ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं कर्जत मतदारसंघामध्ये ते कदाचित लोकांना आवडलं नसावं. त्यामुळे आमदारांच्या विकास कामावर लोक नाराज आहेत का, आमदारांचा विकास नको का, हे सगळे प्रश्न. मग याचं उत्तर काय आहे तर आमदारांचं राजकारण कुठे चुकत गेलं आणि मंगेश काळोखे हत्याकांडामध्ये महेंद्र थोरवेने जी राजकीय रणनीती आखली ते बॅकफुटवर नेण्याचं काम ते या प्रकरणात झालं का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. किमान 2 जागा येतील असं बोललं जात होतं, मात्र जिल्हा परिषद 6 जागा तिथे कुठे त्यांना जिंकता आला नाही. त्यामुळे महेंद्र थोरवे आता तरी आत्मपरीक्षण करणार का, हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यातून काही चुका सुधारतायत का, हे पाहणं महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळी सुरेश लाड विधानसभेला 1900 या मताने पडले होते, मात्र त्यांनी पुढे ज्या पद्धतीने सुधारणा करणं अपेक्षित होतं सुरेश लाडांनी, त्या काळामध्ये त्यांनी केलं नाही. नंतर त्यांचा दाणून पराभूत झाला. तसं महेंद्र थोरवेने आता याच्यातून कुठेतरी धडा शिकला गेला पाहिजे. काय चुकतं, काय चुकलं जातं, आपल्या सोबत काय चुकीचं घेतं का, आपल्या आजूबाजूचे लोक कशा प्रकारे आहेत, याचं आत्मपरीक्षण केलं तर महेंद्र थोरवेने पुढचा राजकीय रणनीती सोपं जाईल. कारण कर्जतचं राजकारण हे उलट सुलट फिरत राहतं. मग लाडानं उलट सुलट फिरवलं, मग तुम्हाला सुद्धा उलट सुलट फिरवू शकतात. या मतदारातला हा एक मेसेज दिलेला आहे. त्यामुळे घारेंचं आणि सावंतांचं घोडं रोखायचं असेल किंवा राजकीय रणनीती रोखायची असेल, तुम्हाला राजकारणात एक पाऊल पुढे येऊन दिलदारपणे राजकारण करावं लागेल, हे मात्र नक्की आहे. जे लाडांनी चुका केल्या विधानसभेला, ज्यावेळेला 1900 मतांनी पराभूत झाले त्यावेळी त्यांनी काही पुढे करू शकले नाहीये. म्हणजे राजकारणात बदलायचं असतं ते बदलू शकले नाहीये. मग आता महेंद्र थोरवेने जर तसेच राहिले तर पुढे त्यांना जे धोक्याची घंटा निर्माण होऊ शकते. एकूणच काय, घारेंचा रथ किंवा सावंतचा रथ रोखायचा असेल तर आता राजकारणामध्ये वेगळं काहीतरी त्यांना करावं लागेल. आणि कर्जत मतदारसंघातील जनता सगळ्याच खाली पाडून टाकते. मग लाड असो, घारे असो, मग कुणी असो, ते दाखवून देते. हा कर्जत मतदारसंघामधला हा इतिहास आहे. तो इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आता तरी आमदारांनी आत्मपरीक्षण करावं. धन्यवाद.